आमच्या जिजामाता म्हणतायत की त्या हिंदू कुळामध्ये जन्माला आलेल्या कुठल्याही स्त्रीच्या पदराला वारा सुद्धा स्पर्श करणार नाही. आणि ते त्या राणी पद्मिनीच्या मनामध्ये आलंय. 1200 स्त्रियांना जमा केल्यात. 1200 स्त्रिया विचारतायत राणी काय करायचं. राणीने धगधगत्या 1200 चिता चित्तोडगडावरती पेटवल्या. आणि त्या 1200 रजपूत स्त्रियांना त्या वीरांगणेला आमची राणी पद्मिनी सांगतेय की चित्तोडगड पडलाय, रजपुतांचा पराभव झालाय. अल्लाउद्दीन खिलजी थोड्याच वेळामध्ये चित्तोडगडावर येईल. चित्तोडगडावर आल्यानंतर तुमच्या सहित या 1200 स्त्रियांना कैद करेल. कैद करून गेल्यानंतर त्यांना आम्हाला जनान खाण्यामध्ये ठेवेल, कुंटण खाण्यामध्ये ठेवेल. अरे 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस नव्हे, जोपर्यंत मरण आम्हाला स्वीकारणार नाही तोपर्यंत हा पाशवी अल्लाउद्दीन खिलजी आमच्यावरती अत्याचार करेल. आणि अत्याचार एवढे भयंकर असतील की त्यापेक्षा नरक यातना देखील प्रचंड असतील. असे अत्याचार तुमच्या आमच्यावरती होतील. आणि यापेक्षा एक काम करूयात, सीतामाईनं जशी अग्नी परीक्षा दिली आणि सीतामाईनं स्वतःचं सत्वशील समाजाला कसं पवित्र आहे हे दाखवण्यासाठी अग्नीला जवळ केला आणि अग्नी परीक्षा समाजासमोर ठेवली. अल्लाउद्दीन खिलजीच्या समोर जाण्यापेक्षा आमची राणी पद्मिनी होतीये की तुम्ही आम्ही सीतामाई आहोत. आज सीतामाई म्हणून या अग्नीला जवळ करूयात. आज जर अग्नीमध्ये प्रवेश केला तर क्षणाचे चटके बसतील, परंतु ते क्षणाचे चटके आम्हाला सुखद मरण देईल. परंतु जर अल्लाउद्दीन खिलजीच्या हातामध्ये सापडलो तर त्या नरक यातना अग्नीपेक्षा भयंकर असतील. इतिहासामध्ये राणी पद्मिनीनं 1200 स्त्रियांना घेऊन धगधगत्या त्या चितेमध्ये उड्या मारून आत्मसमर्पण केलंय. मग ह्याची कारण काय, तर सती प्रथा का चालू झाली हे जर तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं असेल तर हे पहिल्यांदा मनातनं काढून टाका की भारतीय संस्कृतीमध्ये सती प्रथा होती. हे पहिल्यांदा मनातनं अभ्यासक्रमातल्या डोक्यातनं काढून टाका. सती प्रथा भारतामध्ये चालू झाली मुसलमानांची आक्रमण चालू झाल्यानंतर. याच्या नोंदी आहेत की ज्या ज्या वेळेस एखादा राजा पराभव व्हायचा, एखादा सैनिक मारला जायचा, त्याच्या पत्नीवरती अत्याचार करण्यासाठी या मुसलमानांच्या टोळधाडी घराघरापर्यंत पोहोचायच्या. आणि यांच्या हाताशी लागण्याऐवजी आता आम्ही जीव देतो या विचारांनी या हिंदू स्त्रिया काही गळफास लावून घ्यायच्या, काही विहिरीमध्ये जीव द्यायच्या. ऐकायला नवल वाटेल, ऐकायला या पुढचं नवल वाटेल. आत्ताच मध्यंतरी दिवंगत ज्यांचं निधन झालं असे ज्येष्ठ इतिहास तज्ञ गजाननजी मेहेंदळेंनी लिहून ठेवलंय की ज्या ज्या वेळी या हिंदू स्त्रियांनी मुसलमानांच्या यवनी आक्रमणांपासून वाचण्यासाठी स्वतःला गळफास लावून आणि विहिरीमध्ये जीव दिला, त्या मृत महिलांच्या शरीरावरती या मुसलमानांनी बांडगुळांनी अत्याचार केले. म्हणजे यांच्यापासून मृत शरीर सुद्धा सुरक्षित राहत नव्हती. मग जर या स्त्रियांनी त्याच वेळी विचार केला की मी मेल्यानंतर देखील, मी विहिरीमध्ये जीव दिल्यानंतर, गळफास लावून घेतल्यानंतर जर माझा देह या यवनी मुसलमानांपासून सुरक्षित राहणारच नसेल तर त्यापेक्षा मी अग्नीला जवळ करते. आणि ज्या सतीच्या नोंदी आढळतात त्या सगळ्या सतीच्या नोंदी इसवी सन 711च्या नंतरच्या आढळतात. याला कारण आहे. आणि या मुसलमानांची मानसिकता हितच थांबली नाहीये, लक्षात ठेवा. हातामध्ये आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल आहे. कधीतरी गुगल ओपन करा. गुगलला 3 वर्षापूर्वी पाकिस्तानमध्ये पेशावर नावाचं शहर आहे. त्या पेशावर मध्ये घडलेली घटना आहे ते फक्त टाका. त्या पेशावर मध्ये कब्रस्तान आहे, म्हणजे माणसं गाडायचं ठिकाण. त्या कब्रस्तानामध्ये 2 मुसलमान सिक्युरिटी, म्हणजे आत्ताच्या काळातले सिक्युरिटी सुरक्षा रक्षक तिथं कामाला ठेवले होते. म्हणजे एका साईडला पुरुषांचं कब्रस्तान, एका साईडला महिलांचं कब्रस्तान. म्हणून मी मुद्दाम का सांगितलं गुगल ओपन करा, कारण आमच्यावरती कसं आहे, आम्ही वक्तव्य केली की आम्हाला पोलिसांच्या नोटीस येतात आणि जे आम्ही बोलतोय ते पुराव्यानिशी बोलतोय. म्हणून म्हटलं गुगल ओपन करा. इथे एखादं कोणतं पाठगोळ असायचं मुसलमानाचा पुळका असलेलं, ते म्हणायचं बघा हे खोटं सांगतंय बाबा गुगलवरती, मी सांगत नाही. मग गुगलवरती कंप्लीट करा. त्या गुगलला तुम्ही सर्च केल्यानंतर एक तुम्हाला कळेल त्या पेशावर मध्ये जे कब्रस्तान आहे, त्या कब्रस्तान मध्ये जी 2 मुसलमान लांडी कामाला होती, त्या बांडगुळांनी तिथं त्या कबरीमध्ये, त्या कब्रस्तानमध्ये ज्या 52 महिला गाडल्या होत्या. मी काय म्हणतोय ते ऐका. 52 कब्रस्तान मध्ये गाडलेल्या मृत महिलांच्या शरीरावरती या 2 लांड्यांनी मानसिक नव्हे शारीरिक अत्याचार केले. ही 2017 आणि 18ची घटना आहे. मग मला एकच सांगायचंय, म्हणून मी इथं मुद्दाम आलो, ज्यांना सर्व धर्म समभावचा पुळका आहे, हिंदू मुस्लिम भाई भाई, ज्यांच्यापासून चुलत्याची पोरगी सुरक्षित नाही,
ज्यांच्या बसलं त्यांची आई सुरक्षित नाही, ज्यांच्यामध्ये हलाला केला जातो, हलाला म्हणजे कळतो का?